उन्हाळा आला की घामाच्या धारा आणि ती चिकचिक तर असतेच, पण सोबतच एक नकोसा त्रास सुरू होतो, तो म्हणजे घामोळ्या. त्वचेवर येणारे ते छोटे छोटे पुरळ, बापरे किती खाज आणि जळजळ होते नाही का? तर आज आपण याच घामोळ्यांबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. हो ना, कोणाला हवाय हा त्रास? विशेषतः लहान मुलांना तर खूपच हैराण करून सोडतात या घामोळ्या. पण काळजी नसावी, कारण यावरचे उपाय इतके सोपे आहेत ना की ते आपण अगदी आरामात करू शकतो. चला, तेच आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपण 4 मुख्य गोष्टी समजून घेणार आहोत. पहिलं म्हणजे या घामोळ्या येतातच का? दुसरं, यावर घरच्या घरी कोणते सोपे उपाय करता येतील? तिसरं, आपला आहार आणि आपल्या सवयी कशा असायला हव्यात? आणि सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टरांकडे कधी जायला पाहिजे? चला तर आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. या घामोळ्या येतात तरी कुठून? यामागे एक अगदी साधं सोपं कारण आहे, जे आता आपण समजून घेऊ. हे बघा, याचं गणित खूप सोपं आहे. जेव्हा खूप गरम होतं तेव्हा आपल्या शरीराला भरपूर घाम येतो. पण कधीकधी काय होतं, हा घाम त्वचेच्या लहान लहान छिद्रांमधून बाहेरच पडू शकत नाही. तो आतल्या आत अडकून राहतो. आणि मग त्वचेखाली साचलेल्या याच घामामुळे ते लाल पुरळ येतात, ज्यालाच आपण घामोळ्या म्हणतो. अच्छा, तर कारण तर आपल्याला कळालं. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यावर उपाय काय? चांगली गोष्ट ही आहे की यावरचे उपाय खूप सोपे आहेत आणि घरच्या घरी करता येण्यासारखे आहेत. चला बघूया काय आहेत ते. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, आपलं शरीर थंड ठेवा. शरीर जितकं थंड राहील तितका घाम कमी येईल आणि घामोळ्यांचा त्रासही कमी होईल. त्यामुळे शक्यतो थंड, हवेशीर जागी राहा आणि दुपारच्या कडक उन्हात बाहेर खेळणं टाळा. आपण कोणते कपडे घालतो याने खूप मोठा फरक पडतो. या दिवसांमध्ये घट्ट किंवा सिंथेटिक कपडे घालणं टाळा. त्याऐवजी सुती आणि सैलसर कपडे वापरा. सुती कपडे घाम शोषून घेतात आणि त्वचेला श्वास घ्यायला जागा देतात, ज्यामुळे छिद्र बंद होत नाहीत. दिवसातून एकदा किंवा दोनदा थंड पाण्याने आंघोळ करणं हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे त्वचेला लगेच आराम मिळतो, जळजळ कमी होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गरम पाणी अजिबात वापरायचं नाही, नाहीतर त्रास कमी होण्याऐवजी वाढू शकतो. काही नैसर्गिक उपायसुद्धा खूप फायदेशीर ठरतात. उदाहरणार्थ, चंदनाच्या पावडरमध्ये थोडं गुलाबपाणी मिसळून त्याचा लेप लावा. त्वचेला एकदम मस्त थंडावा मिळतो. किंवा अगदी हलक्या हाताने थोडंसं नारळाचं तेल लावलं तरी खाज कमी व्हायला मदत होते. जिथे घामोळ्या आल्या आहेत तो भाग कोरडा ठेवण्यासाठी थोडीशी बेबी पावडर लावू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पावडर खूप जास्त लावू नका, कारण त्यामुळे त्वचेची छिद्र आणखी बंद होऊ शकतात. त्यामुळे अगदी थोडीशीच वापरा. बरं, आत्तापर्यंत आपण त्वचेवर बाहेरून काय लावायचं हे तर पाहिलं, पण शरीराला फक्त बाहेरून नाही तर आतूनही थंड ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आणि यासाठी आपला आहार आणि आपल्या काही सवयी खूप महत्त्वाच्या ठरतात. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. भरपूर पाणी प्या, कलिंगड, काकडी यांसारखी थंड फळं खा आणि ज्या गोष्टींमुळे शरीरात उष्णता वाढेल, जसं की घट्ट कपडे घालणं किंवा गरम पाण्याने आंघोळ करणं, त्या गोष्टी पूर्णपणे टाळा. आत्तापर्यंत आपण जे उपाय पाहिले ते बहुतेक वेळा कामी येतात. पण काही परिस्थितीत घरगुती उपाय पुरेसे नसतात आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. चला, ती लक्षणं कोणती आहेत ते पाहूया. तर मग ती धोक्याची घंटा कधी वाजते, नक्की काळजी कधी करायची? हे नीट लक्षात ठेवा. जर खाज खूपच जास्त वाढली असेल, पुरळांमधून पिवळसर पाणी किंवा पू येत असेल, 3-4 दिवस उपाय करूनही काहीच फरक पडत नसेल, किंवा यासोबत ताप आला असेल, तर अजिबात वेळ घालवू नका. हे इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं, त्यामुळे लगेच डॉक्टरांना भेटा. तर शेवटी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट इतकीच आहे की घामोळ्या हा एक सामान्य त्रास आहे. स्वच्छता आणि शरीराला थंडावा या 2 गोष्टींची काळजी घेतली की त्या लवकर बऱ्या होतात. त्यामुळे घाबरून न जाता योग्य काळजी घ्या आणि